हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात? मस्त ना? तर मस्तच असायला पाहिजे. आज आपण बनवणार आहोत 1.5 किलो तांदूळाची व्हेज बिर्याणी. तर तेच मी तुम्हाला दाखवणार आहे कशी बनवायची ते. तर इथे आपण बीन्स घेतलेले आहेत, फ्लावर घेतलेला आहे, बटाटे घेतलेले आहेत. आपल्या आवडीनुसार आपण भाज्या घेऊ शकतो आणि हिरवी मिरची 5 ते 6 मी उभ्या कापून घेतलेल्या आहेत. अद्रक, लसूण 5 टोमॅटो घेतलेले आहेत मीडियम साईजचे आणि 1 किलो कांदा घेतलेला आहे कट करून. तर त्याला मोठा-मोठा कट केला कारण मी तो मिक्सरमधून बारीक करणार आहे थोडासा आणि इथे 1.5 किलो तांदूळ मी उकडून घेतलेले आहेत. आणि त्याचबरोबर इथं अर्धा किलो एवढे फ्रोझन मटार घेतलेले आहेत. आपण ओले वाटाणे घेतले तरी चालतात. मला भेटले नाही म्हणून मी हे घेतलेले आहेत. कोणतेही वापरू शकतो आपण, असं काही नाही आहे. आणि अर्धा किलो एवढं पनीर घेतलेलं आहे. हे सगळ्या भाज्या आता आपण तेलामध्ये एक-एक करून तळून घेणार आहोत. चांगल्या तळून घ्यायच्या आहेत. पूर्ण शिजल्या पण नाही पाहिजे, म्हणजे आपल्या बिर्याणीला चांगली टेस्ट येते. म्हणून इथं मी तेल गरम करायला ठेवलं आहे बघा. तेल चांगलं गरम झालं, की त्याच्यामध्ये आपण एक-एक करून सगळ्या भाज्या तळून घेऊयात. इथे तेल गरम झालेलं आहे, तर आपण कांदा पहिला तळून घेऊयात. तर लालसर होईपर्यंत कांदा तळून घ्यायचा आहे. तर इथं छान असा कांदा तळून घेतलेला आहे. तर अशा करून आपण एक-एक करून सगळ्या भाज्या तळून घेऊयात. तर आता आपण पनीर तळून घेणार आहोत. तर यामध्ये मी पनीर पण ॲड केलं आहे. पनीर हे देखील लालसर कलर येईपर्यंत तळून घ्यायचं आहे. त्याच तेलामध्ये मी सगळ्या भाज्या तळून घेणार आहे. कारण हेच तेल आपण नंतर बिर्याणीसाठी यूज करू. हे बघा, पनीरला असा कलर येईपर्यंत त्याला आपण तळून घेतलेला आहे. आता हे आपण काढून ठेवूया आणि नंतर मी टोमॅटो टाकलेले आहेत. ते पण चांगले तळून घेणार आहोत. कांदा आणि टोमॅटोची आपण पेस्ट करून घेणार आहोत. तर मी इथे बघा कांदा आणि टोमॅटो दोन्हीची पेस्ट करून घेतली आहे. नंतर आपण सगळ्या भाज्या एक-एक करून अशा तळून घेऊन इथे काढून घेतलेल्या आहेत. आणि याच्यामध्ये आपण दही, मीठ, मिरची, हिरवी मिरची, अद्रक लसूण पेस्ट, धना पावडर, कस्तुरी मेथी हे सगळ्या गोष्टी ॲड केलेल्या आहेत. त्याचबरोबर व्हेज बिर्याणी मसाला मिक्स हा सुद्धा त्याच्यामध्ये ॲड केलेला आहे. त्याच्यामुळे आपल्या बिर्याणीला छान अशी टेस्ट येते. कोणताही तुम्ही यूज करू शकता. आणि त्याच्यात नंतर लास्टला मी सगळ्यात शेवटी कस्तुरी मेथी आणि कोथिंबीर ॲड करून मी मिक्स करून साईडला ठेवणार आहे. तोपर्यंत मी इकडे बाकीची तयारी करून घेणार आहे. तर इथे बघा मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये जो आपण बारीक केलेला कांदा आणि टोमॅटोची पेस्ट आहे ती छान परतून घेणार आहोत तेलामध्ये. जोपर्यंत त्याला तेल सुटत नाही तोपर्यंत आपण परतून घ्यायची आहे ती. आणि नंतर मग त्याच्यामध्ये आपण बाकीचे मसाले ॲड करणार आहोत. हे बघा अशा प्रकारे हे दिसत आहे. आता आपला मसाला रेडी आहे. आता फक्त लेअरिंग द्यायचं राहिलेलं आहे. तर आपण लेअरिंग देऊन घेऊयात, म्हणजे आपली बिर्याणी रेडी होईल. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि अशीच आपली व्हिडिओ बघत राहा. थँक्यू. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.